हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अतिशय झटपट तयार होणारा नाश्ता तयार केलेला आहे, तो आज आपण बघत आहे। आज नाश्त्यासाठी आपण ऑमलेट आणि ब्रेड तयार केलेले आहे। तर गडबडीच्या वेळेला आणि जेव्हा भूक लागली असेल तर तेव्हा लगेच काय तयार होईल तर ते ऑमलेट 2 मिनिटांमध्ये तयार होते। तर ऑमलेट तयार करण्यासाठी आपण 2 अंडी एका वाटीमध्ये फोडून घेतलेली आहेत। त्यामध्ये आपण थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे। यामध्ये आपण आता थोडीशी लाल तिखट पावडर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून अंडी आपण एकत्र चमच्याने चांगली खलून घेणार आहे। म्हणजे चमच्याने एकत्र चांगली मिक्स करून फेटून घेणार आहे। ऑमलेट तयार करण्यासाठी आपण तव्यामध्ये सगळीकडे 1 चमचा तेल आपण तव्यामध्ये सगळीकडे पसरवून घेतलेले आहे। 2 कोंबडीची अंडी त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ, लाल तिखट पावडर आणि काळी मिरी पावडर टाकून फेटून घेतलेले आहेत। ती अंडी आपण सगळीकडे तव्यामध्ये पसरवून घेत आहे। अंड्याच्या पोळीच्या कडेने आपण थोडेसे तेल सोडून घेत आहे आणि पोळी आपण तव्यामध्ये सगळीकडे अशी पसरवून घेत आहे। तर अंड्याची पोळी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, कधी सिंगल फ्राय तर कधी अशी अंड्याची पोळी तयार केली जाते। त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून एकत्र मिक्स करून नंतर अशा पद्धतीने अंड्याची पोळी केली जाते। आणि मी आज अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अंड्याची पोळी तयार करत आहे। पोळीच्या कडेने असे आपल्याला सगळीकडून थोडेसे तेल सोडायचे आहे। पोळीमध्ये आपण थोडेसे बटर वरून चिरून घालत आहे। तर यामुळे पोळीची चव अजून जास्त वाढते। त्यामुळे आपण थोडेसे बटर वरून कट करून अंड्याच्या पोळीवरती घालत आहे। अंड्याच्या पोळीची खालची बाजू भाजून झाल्यानंतर ती आपल्याला पलटी करून दुसरी बाजूही भाजून घ्यायची आहे। पोळी आपण दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अंड्याची पोळी तयार केलेली आहे। आणि अंड्याच्या पोळीसोबत खाण्यासाठी आपण ब्रेड भाजून घेत आहे। तर पोळीसोबत खाण्यासाठी मी 2 ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडला आपण बटर लावून ब्रेड भाजून घेणार आहे। ब्रेडला बटर लावून आपण ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण झटपट तयार होणारा नाश्ता तयार केलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।